नमस्कार मंडळी. तर काल होती कोजागिरी पौर्णिमा. तर काल मी कामानिमित्त मला अचानकच थांबावं लागणार होतं एक्स्ट्रा वर्किंग आवर्समध्ये. सो मी स्टेकहोल्डर मीटिंगसाठी निघाले होते. सो क्लायमेट खूप छान होतं, त्यामुळे हॅपी होती आणि रात्री गरबा खेळायचा होता म्हणून खूप खुश होते. तर एका शाळेत विजिट होती, त्यामुळे शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आणि जुन्या लाकडी बाकांवर बसून जुने दिवस पुन्हा एकदा नव्याने जगल्यासारखे वाटले. तर हे जे बाक आहेत ते आमच्या शाळेत सुद्धा असेच होते, त्यामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या. मित्रमैत्रिणींसोबत केलेली मस्ती आठवली आणि थोडेसे सेल्फी क्लिक केले, व्हिडिओ काढला आणि खूप छान वाटत होतं. सो तिकडे एक शिक्षक होते, ते फळा क्लीन करत होते किंवा तयारी करत होते रात्रशाळेच्या सेशनची. तर ते बघून मला जुन्या शिक्षकांची आठवण झाली, जे शाळेत शिकवायचे आपल्याला. तर तुम्हाला आठवण होते का तुमच्या जुन्या शिक्षकांची? तर हा काळा फळा बघून, तर आमची एवढी डिझाईन नसायची आमच्या वर्गात, पण आखलेलं असंच असायचं, दिनांक, वार, त्यानंतर पट किती आहे, मुलं किती आहेत. तर असं करून मी साधारण 8-8:30ला सेशन संपवून हे सेशन घेऊन मी निघाले परतीच्या प्रवासाला. वरळीत माझं सेशन होतं, तिथेच माझ्या कामाची जागा आहे. सो निघताना मी असाच फोटो काढलेला आहे, ज्याला टायमिंग आणि व्हॉट्सअप स्टेटसनी यूज केलेला आहे. नवीन फीचर यूज केलेला आहे व्हॉट्सअप स्टेटसचं. तर बघते तर काय, स्टेशनवर आले, गोरेगाव आणि बँड्राच्या ट्रेन लागलेल्या. बोरिवली काही दिसतच नव्हती. असा राग आला, असं वाईट वाटलं आणि खुन्नसवाला फेसचा सेल्फी घेतला आणि वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. सो मी इंडिकेटर खोललं आणि त्यात बघितलं बाबा बोरिवली आहे की नाही टायमावर. तर 8:43ची बोरिवली होती. तर तिची वाट बघत बघत खूप पाय थकले होते, कंटाळले होते, कारण की एक्सेसिव्ह वर्किंग आवर्स झाले होते माझे ऑलरेडी. सकाळी 9 वाजल्यापासून काम आणि सगळं थकायला झालं होतं. सो ट्रेनची वाट बघता बघता ट्रेन माझी आलेली आहे, बोरिवली ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या मी छोटासा एक नॅप घेतलेला आहे आणि उठल्यावर असे रील्स बघता बघता हे छान वाटलं म्हणून स्क्रीनशॉट तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान म्हटलं आहे त्यांनी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, पण थोडी बरी मिळावी. तर हा रात्रीचं क्लायमेट आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे आज आणि आता आलंय कांदिवली स्टेशन. काही महिन्यांनी आपल्याला इथेच उतरायचं आहे बरं. तर कांदिवली स्टेशनवरून ट्रेन निघालेली आहे आणि कांदिवली स्टेशननंतर बोरिवली येणार आहे. सो ट्रेन पण फास्ट होते, समोरच्या फास्ट ट्रेन बघते मी. पण असं लाईटिंग बघून थोडं असं वाटतं की मुंबई कधी झोपते की नाही. ट्रेन पण झोपत नाही आणि मुंबईची लोकंसुद्धा. तर आता उतरायचं टाईम झालेला आहे. थोडी हॅप्पी आहे, गरबा खायला मिळणार आहे, पावभाजीची पार्टी आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तो विरार ट्रेन आहे ही साधारण 9:30चं टायमिंग आहे. तो 9:30 वाजता सुद्धा ट्रेन एवढी ओव्हर क्राऊडेड आहे की तुम्ही बघू शकता. मध्येच ट्रेन आलेली आहे, मांजराळजी गेली. तर बघा ट्रेन किती क्राऊडेड आहे. चला, पोटात खूप दुखत होतं म्हणून मी एक लिंबू पाणी घेतलं. सकाळपासूनच असं विचित्र फिलिंग येत होतं, पोट आणि पाठ दुखत होते. तो थोडं एनर्जी म्हणून ड्रिंक घेतलं. सो ते पिताना छान वाटलं, पण जास्तीच थंड होतं, त्यामुळे त्रास होत होता जाताना. पण ठीक आहे, चलता आहे थोडा तो. आणि पाण्याची बॉटल विसरली होती, सो मी नाही घेतलं. आता चला, बोरिवली स्टेशनवर प्लॅटफॉर्मला तर उतरले मी. आता पकडायची आहे रिक्षा. पप्पांनी खास आवर्जून फोन करून सांगितलं आहे, बाबा रिक्षाने पडता पडता वाचलेली आहे मी, ते तुम्ही बघितलंच असेल. चला, आपल्याला पकडायची आहे रिक्षा. रिक्षाला पण अरे एवढा उशीर झाला तरी नेहमी रिक्षाला लाईन. कधी रिक्षाला लाईन नसते, गोराई ब्रिजच्या रिक्षांना तर नेहमीच लाईन असते. तर ही रिक्षाची लाईन संपते की नाही वाट बघत होते. 100ची नोट सुट्टे देतील का ते, हा पण एक मनात प्रश्न होता. चला, रिक्षा तर मिळालेली आहे, तर बघूया किती वेळात सोडते ते. आईचा कॉल आलेला आहे, बाळा कुठे आहेस म्हणून. तर असं कॉल ज्या व्यक्तीला आपली काळजी असते तोच करू शकतो. सो अरे काहीतरी नोटीस केलं आहे मी, काहीतरी डोक्यावर दिसत होतं माझ्या. सो मी व्हिडिओ काढलेला. मला खूप छान वाटलं आहे की अरे चंद्र आणि आपण एकत्र चालतोय लहानपणीसारखं. आपल्याला खूप त्या गोष्टीचं अप्रूप होतं तेव्हा. सो मी आता व्हिडिओ काढला आणि कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे अरे सूर्य कुठून आला मध्येच. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. चला,
फायनली मी गल्लीत पोहोचलेली आहे आणि आता मला जायचं आहे सोसायटी. चला बघूया सोसायटीचं काय स्टेटस आहे. गरबा झालाय की खेळतात? अरे देवा, गरबा झालेला आहे म्हणजे माझी मेहनत पाण्यात. सगळ्यांची जेवणं चालू आहेत, मी खाऊन घेतलेलं आहे आणि म्हटलं आता काही गरबा होत नाही. पण अरे येस, गरबा खेळून झालेला आहे. हा गरब्यानंतरचा लूक आहे. गरबा खेळताना व्हिडिओ मी काढलेला नाही आहे. तो आता मसाला दूध सगळ्यांचं घेणं चाललेलं आहे. तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला दूध प्यायला या आणि आपल्या व्हिडिओजना असंच भरभरून प्रेम करत राहा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ लेट अपलोड झाला त्यासाठी खूप खूप सॉरी, कारण की हे गोष्टी एकत्रित करून सेंड करायच्या होत्या, तर त्यामुळे मला वेळ लागलेला आहे आणि काही वर्किंग रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे मला टाईमली शेअर नाही करता आला, त्याबद्दल सॉरी. सो कालचा माझा व्लॉग तुम्ही आज नक्की पहा आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग्स, फूड व्लॉग येणार आहेत तुमच्यासमोर. त्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल याची मला खात्री आहे. चलो बाय.